नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपलं मूल अभ्यासात तर खूप हुशार आहे, पण स्वतःचे निर्णय घेताना जरा गोंधळतं, असं कधी जाणवलं आहे का? ही अडचण खरं तर अनेक पालकांना येते. तर आज आपण हेच बघणार आहोत की मुलांची ही निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे त्यांची डिसिजन मेकिंग स्किल सोप्या आणि प्रभावी मार्गांनी कशी वाढवता येईल. हो, आजकालच्या अनेक पालकांना हा प्रश्न खरंच पडतो. मुलं अभ्यासात तर एक नंबर असतात, पण जेव्हा स्वतःहून काहीतरी ठरवायची वेळ येते, तेव्हा ती गोंधळून जातात. काय करावं हेच त्यांना सुचत नाही. आणि जरी ही समस्या खूप सामान्य वाटत असली, तरी ती तेवढीच महत्त्वाची आहे, नाही का? म्हणजे बघा, मुलांना फक्त हुशार बनून चालणार नाही, तर त्यांना स्वतंत्र बनवणं हा जो प्रवास आहे ना, हेच आजच्या पालकांसमोरचं एक मोठं आव्हान आहे. आणि या प्रवासात त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढवणं हा एक खूप खूप महत्त्वाचा टप्पा आहे. कारण याच गोष्टीवर त्यांच्या भविष्याचा पाया अवलंबून असतो. आणि ही सवय जितक्या लहानपणापासून लागेल ना, तितकंच चांगलं. पण मग प्रश्न हा येतो की ही विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची सवय मुलांमध्ये नेमकी रुजवायची कशी? चला तर मग जाणून घेऊया काही अगदी सोप्या आणि साध्या पद्धती. आणि याची सुरुवात कुठून होते माहितीये? अगदी आपल्या घरातून, रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून. याच लहान पावलांनी मुलांमध्ये एक मोठा आत्मविश्वास तयार होतो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात सोप्या पद्धतीपासून. ही पद्धत आहे घरातल्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये मुलांना सामील करून घेण्याची. जेव्हा आपण मुलांना या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करतो ना, तेव्हा नकळतपणे त्यांचा आत्मविश्वास वाढायला लागतो. उदाहरणार्थ, आज जेवणात कोणती भाजी करायची, किंवा अरे, सुट्टीत आपण कुठे फिरायला जायचं, घरातली एखादी वस्तू कुठे ठेवली तर जास्त बरी दिसेल. असे साधे प्रश्न, पण ही विचारल्याने मुलांना वाटतं की अरे वा, आपलं मत सुद्धा महत्वाचं आहे, घरात आपल्यालाही विचारलं जातं. ही भावनाच खूप मोठी असते. ठीक आहे, घरातल्या निर्णयांमध्ये तर आपण त्यांना सहभागी करून घेतलंच, पण आता पुढचा टप्पा तो आहे त्यांच्या वैयक्तिक निर्णयांचा. म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या गोष्टींची जबाबदारी, त्यांची मालकी घेऊ देणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या स्वतःच्या वस्तू असोत, त्यांचे कपडे असोत किंवा त्यांची खेळणी, याबद्दलचे निर्णय त्यांना स्वतःहून घेऊ द्या. यामुळे काय होतं तर त्यांना स्वतःच्या आयुष्यावर आपलं नियंत्रण आहे असं वाटतं आणि जबाबदारीची जाणीव सुद्धा व्हायला लागते. अगदी सोपं आहे. जसं की, बाळा, आज कोणत्या रंगाचे कपडे घालणार, किंवा चला आता कोणता खेळ खेळायचा, किंवा अगदी कोणतं पुस्तक वाचायचं आहे. हे छोटे छोटे प्रश्न त्यांना स्वतःच्या आवडीनिवडी ओळखायला मदत करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी विचार करून निर्णय घेण्याची एक प्रकारे प्रॅक्टिसच होते त्यांची. आता लहान मुलांसाठी, विशेषतः ज्या मुलांना खूप पर्यायांमधून एक निवडणं जरा अवघड जातं, त्यांच्यासाठी एक खूपच भारी आणि प्रभावी टूल आहे. त्याला म्हणतात चॉईस बोर्ड. तर हे चॉईस बोर्ड म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. ही एक अशी पद्धत आहे जिथे आपण मुलांना खूप जास्त ऑप्शन्स देऊन गोंधळात टाकण्याऐवजी मर्यादित पण स्पष्ट पर्याय देतो. यामुळे काय होतं की त्यांचा गोंधळ कमी होतो आणि त्यांच्यासाठी निवड करणं सोपं होऊन जातं. समजा तुम्ही एका बोर्डवर असे 3 पर्याय दिलेत. एक आहे ड्रॉइंग, दुसरा खेळ आणि तिसरं गोष्ट. आणि मग त्यांना विचारायचं, चल सांग बघू, आज तुला यातलं काय करायला आवडेल. बस, यामुळे त्यांना निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळतं आणि निर्णय घेण्याची संपूर्ण प्रक्रियाच त्यांना सोपी वाटायला लागते. बरं, आतापर्यंत आपण लहान आणि वैयक्तिक निर्णयांविषयी बोललो. आता थोडं पुढे जाऊया आणि घरातल्या मोठ्या निर्णयांमध्ये मुलांना कसं सामील करायचं हे बघूया. कारण यामुळेच तर मुलांना स्वतःचं मत तयार करायला आणि ते सगळ्यांसमोर मांडायला शिकण्याची संधी मिळते. म्हणजे घरातले जे मोठे निर्णय असतात ना, त्यातही मुलांना सामील करून घ्या. आता याचा अर्थ असा नाही की त्यांचा निर्णयच अंतिम असेल, नाही. पण त्या चर्चेतला त्यांचा सहभाग, त्यांचं मत मांडणं हे खूप महत्वाचं आहे. जसं की घरातल्या भिंतींना कोणता रंग द्यायचा, किंवा समजा घरात एखादी नवीन वस्तू घ्यायची आहे तर ती घ्यावी की नाही, यावर त्यांचं मत जरूर विचारा. अशा चर्चांमुळे काय होतं तर ते विचार करायला लागतात आणि आपलं मत योग्य कारणांसहित म्हणजे तर्कसंगतपणे मांडायला शिकतात. तर या होत्या काही अगदी सोप्या मूलभूत पद्धती. याच छोट्या छोट्या पावलांनी मुलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचा पाया पक्का होतो. पण लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. पण मग मोठे कठीण निर्णय घेताना काय करायचं? खेळ खेळता खेळता ही निर्णय क्षमता अजून कशी वाढवता येईल? आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये पालक म्हणून आपली भूमिका नेमकी काय असली पाहिजे? या सगळ्या इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. नमस्कार. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलांनी स्वतःचे निर्णय घ्यावेत, स्वावलंबी व्हावं, नाही का? पण हे घडवायचं कसं? मागच्या भागात आपण ह्याची सुरुवात केली होती, काही सोप्या टिप्स पाहिल्या होत्या.
आज चला त्याच प्रवासात आणखी एक पाऊल पुढे टाकूया. बघूया की मुलांना एक जबाबदार आणि आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून कसं घडवता येईल. आता एक क्षण थांबून विचार करूया. आपली मुलं त्यांचे निर्णय स्वतः घेतात का? म्हणजे अगदी लहान-सहान गोष्टींमध्ये सुद्धा? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण मुलांच्या भविष्याचा जो पाया आहे ना, तो याच स्वातंत्र्यावर अवलंबून असतो. चला तर मग या विषयाच्या थोडं खोलात जाऊया. तर या सगळ्या प्रवासात सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल? अर्थातच पालकांची. आता विचार करा, जेव्हा मुलं एखाद्या मोठ्या निर्णयासमोर उभी असतात, तेव्हा आपण काय करायचं? त्यांना थेट उत्तर सांगून टाकायचं की योग्य मार्ग दाखवायचा? हेच आता आपण पाहणार आहोत. इथे बघा, 2 मार्ग दिसतायत. एक आहे सोपा, शॉर्टकट, पण तो चुकीचा आहे. आणि दुसरा थोडासा अवघड, पण अगदी योग्य. होतं काय की आपण अनेकदा मुलांना आयती उत्तरं देतो, पण त्याऐवजी त्यांना याचे फायदे काय, तोटे काय होतील, असे प्रश्न विचारले, त्यांना विचार करायला लावलं, तर काय होईल? ते स्वतःच योग्य उत्तरापर्यंत पोहोचतील. त्यांना उत्तराचा मार्ग सापडेल. आता मुलांना निर्णय घ्यायला शिकवण्यासाठी काहीतरी खूप वेगळं करायची गरज आहे का? अजिबात नाही. त्यांच्या रोजच्या जगण्यातच अशा अनेक संधी दडलेल्या आहेत. आणि त्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे खेळ आणि जबाबदारी. यातून मुलं खूप काही शिकू शकतात. खेळ म्हणजे फक्त टाइमपास किंवा मनोरंजन नाहीये. ती तर एक प्रकारे विचार करण्याची छोटीशी प्रयोगशाळाच आहे. मग ते पझल गेम्स असोत, बुद्धिबळासारखे स्ट्रॅटेजी गेम्स असोत किंवा अगदी एखादा रोल प्ले गेम. प्रत्येक वेळी, प्रत्येक चालीसोबत मुलांना एक नवीन निर्णय घ्यावा लागतो. आणि ह्याच प्रक्रियेतून ते शिकत जातात. खरं तर हे खेळ मुलांच्या मेंदूसाठी एका जिमसारखे काम करतात. प्रत्येक निर्णयानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता अधिक मजबूत होते. ते अक्षरशः खेळता खेळता आयुष्य कसं जगायचं हे शिकत असतात. आता खेळासोबतच छोट्या छोट्या जबाबदाऱ्या, त्याही खूप काही शिकवून जातात. उदाहरणार्थ शाळेची बॅग स्वतः भरणं किंवा एखादी महत्त्वाची वस्तू सांभाळून ठेवणं. यातून मुलांना जबाबदारीची जाणीव होते आणि मग त्यांचे निर्णयही अधिक पक्के, अधिक विचारपूर्वक होतात. बरं, आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित थोडा विचित्र वाटेल. तो मुद्दा आहे मुलांना चुका करू देण्याचा. हो, बरोबर ऐकलत, कारण चुकांमधूनच ते आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे शिकतात. आपली एक स्वाभाविक प्रवृत्ती असते की मुलांना चुकांपासून वाचवायचं. पण खरं सांगायचं तर प्रत्येक चूक ही शिकण्याची एक नवीन संधी असते. कारण चुका केल्यावरच त्यांना कळतं की योग्य काय आणि अयोग्य काय. हा जो अनुभव आहे ना, तो जगातलं कोणतंही पुस्तक त्यांना देऊ शकत नाही. ही शिकण्याची प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. बघा, आधी चूक होते, मग त्या चुकीचे परिणाम भोगावे लागतात आणि त्यातूनच एक कायमची शिकवण मिळते. हा जो धडा असतो तो त्यांना आयुष्यभर मार्ग दाखवत राहतो. आता जशी मुलं मोठी होतात तसं त्यांना अधिक स्वातंत्र्य देणं गरजेचं होऊन जातं. विशेषतः टीनएजमध्ये, म्हणजे किशोरवयीन काळात, जेव्हा ते स्वतःची ओळख शोधत असतात. म्हणजे बघा, 10वी-12वी नंतर कुठले विषय निवडायचे, कोणता कोर्स करायचा किंवा अगदी रोजच्या अभ्यासाचं आणि वेळेचं नियोजन कसं करायचं, हे निर्णय त्यांना स्वतः घेऊ दिले पाहिजेत. याच छोट्या छोट्या निर्णयांतून ते भविष्यातल्या मोठ्या आव्हानांसाठी तयार होतात. पण मग या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे, म्हणजे ती कशी बदलायला हवी? चला, यावरच एक नजर टाकूया. इथे एक खूप सुंदर कल्पना मांडली आहे, ती म्हणजे तिसरा डोळा. हो, पालकांनी मुलांसाठी निर्णय घेण्याऐवजी त्यांचा तिसरा डोळा बनायला हवं. आता याचा अर्थ काय? खूप सोपा आहे. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्यायचे, पण त्यांच्यावर आपलं लक्ष हवं. म्हणजे हस्तक्षेप नाही, फक्त लक्ष. आणि जेव्हा त्यांना आपली खरी गरज असेल तेव्हाच पुढे जाऊन योग्य मार्ग दाखवायचा. हा खरं तर विश्वास आणि स्वातंत्र्याचा एक खूप सुंदर मिलाफ आहे. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली पाहिजे. निर्णय घेण्याची ही क्षमता काही एका रात्रीत येत नाही. ती हळूहळूच विकसित होते. आपण लहानपणापासूनच मुलांना संधी देत राहिलो तरच ते भविष्यात एक यशस्वी आणि जबाबदार व्यक्ती बनतील, यात शंका नाही. चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया. विचार करूया, आज असा कोणता छोटासा निर्णय आहे जो आपण आपल्या मुलावर सोपवू शकतो? तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.